नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयानं दिलेला एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आणि त्या निर्णयाचे नेमके परिणाम काय होणार हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेला निर्णय होता SC/ST आरक्षणाबाबत. अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास म्हणजे सब क्लासिफिकेशनला सर्वोच्च न्यायालयानं आज मान्यता दिली आहे. थोडक्यात आता SC/ST आरक्षणातही आरक्षण असेल, म्हणजेच कोटा विदिन कोटा लागू असेल, ज्यामुळे SC/STतील ज्या वंचित राहिलेल्या जाती आहेत त्यांच्यासाठी काही जागा खास राखीव ठेवल्या जातील. 2004 साली आपणच दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज बदलला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांच्या खंडपीठानं 6-1 अशा बहुमतानं SC/ST मध्येही सब कॅटेगरी असावी असा महत्त्वपूर्ण निकाल दिला. SC/ST उपवर्गीकरण म्हणजे आरक्षण अंतर्गत काही जागा राखीव ठेवण्याचा राज्य व्यवस्थेला अधिकार आहे. तसंच अशा राखीव जागा ठेवणं वैध आहे आणि समानतेच्या तत्वाच्या विरोधात नाही असा निर्वाळा सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्ये अशा प्रकारच्या कोट्याची मागणी केली जात होती. महाराष्ट्रात मातंग समाज यासाठी प्रयत्नशील होता. त्यामुळे आज अण्णाभाऊ साठे जयंती दिनी हा महत्त्वाचा निर्णय आला असं सांगत सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. हे अबकडं वर्गीकरण व्हावं म्हणून महाराष्ट्राचं काय संपूर्ण राज्यामध्ये जे अनुसूचित SC आणि ST मधले समाज होते की खऱ्या अर्थानं ज्यांना ज्यांना आरक्षणाचा फायदा होऊन जे समाज पुढारला गेला होता, पण काही समाज त्याच्यामध्ये खरं तर आजही मागासलेला होता. राजश्री शाहू महाराज यांनी खऱ्या अर्थानं ज्या आरक्षणाची सुरुवात केली होती आणि त्या आज सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे तो खऱ्या अर्थानं खूप आनंदाचा क्षण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महायुतीचं सरकार जे आहे किंवा केंद्रातलं सरकार आहे हे संपूर्णतः अनुसूचित जाती जमाती बरोबर आहे, जातींबरोबर आहे. याआधी मी सांगितलं की पहिल्यांदा आमच्या समाजाला विधान परिषद मिळाली. झिरो अवर मधील पहिला प्रश्न पाहण्याआधी आजच्या ऐतिहासिक निकालाची पार्श्वभूमी थोडक्यात सांगते. याआधी पंजाब सरकारनं अनुसूचित जातींचे 25% आरक्षण 2 वर्गीकरणात विभागून देण्याचा निर्णय घेतला होता. वाल्मिकी आणि मजहबी शीख अशा 2 जातींना 25%तील अर्धे आरक्षण तर उर्वरित आरक्षण हे SC जातींना देण्याचा निर्णय झाला होता. तेव्हा सुद्धा मोठा गहजब झाला होता. राज्य सरकारांना SC/ST आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा म्हणजे असा कोटा विदिन कोटा देण्याचा अधिकार आहे का, तसेच असे करणे वैध आहे का, हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी या निर्णयाला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती. तसंच पूर्वी आंध्र प्रदेशच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं असे उपवर्गीकरण करण्यास नकार सुद्धा दिला होता. त्यामुळे आज सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 7 न्यायाधीशांच्या खंडपीठ काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. निकालानंतर विरोधी पक्षातूनही प्रतिक्रिया उमटल्या. त्यातील एक महत्त्वाची प्रतिक्रिया होती नितीन राऊत यांची. काय म्हणाले नितीन राऊत ते पाहूयात. आज जेव्हा आपण या ठिकाणी सब कॅटेगरायझेशनची गोष्ट या ठिकाणी करतो आणि सुप्रीम कोर्ट याच्यावरती जेव्हा भाष्य करतं तर खऱ्या अर्थानं हे तपासलं गेलं पाहिजे. काही समाज यामधला जो असेल तो समाज पुढं गेला नसेल, काही समाज पुढं गेले असतील आणि त्यामध्ये ते मागे पडण्याचं चित्र असू शकतं. केंद्र सरकारनं किंवा राज्य सरकारनं यासंबंधी पुरेसा विचार करून त्याचा सर्वे यापूर्वी केला आहे का, सर्वे करून या जातीचे किती लोक मागे पडलेले आहेत, जो वंचित झालेला वर्ग आहे त्या वंचित वर्गाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून जातीय जनगणना या देशामध्ये आवश्यक असते. राज्य सरकारने याच्यापूर्वी कॅटेगरायझेशन केलेलं आहे ना, हे काही नवीन नाही आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात मातंग समाजाच्या
महामंडळं वेगळे आहेत, त्यांच्या कॅटेगरीच्या बद्दल नेहमी चर्चा होत असते, चर्मकारांबद्दल चर्चा होत असते, परंतु वाल्मिकी समाजाबद्दल चर्चा होत नाही. बिहारमध्ये सुद्धा तुम्ही महादलित दलित अशी त्यांनी त्या ठिकाणी कॅटेगरी केलेली आहे. तर काही अंशी काही राज्य सरकार या ठिकाणी पुढाकार घेऊन काम करताना दिसतात, परंतु असा सर्वकष निर्णय या ठिकाणी घ्यायची गरजच का वाटली आजच्या घटकेला सुप्रीम कोर्टाला? एकीकडे केंद्रातली भाजप सरकार म्हणते की संविधानामुळं आम्ही या ठिकाणी पराभूत झालो, दुसरीकडे मनुस्मृतीचं समर्थन केलं जाते जाती विचारून, तिसरीकडे जातीय जनगणनेवर काही भाष्य करत नाही. अशा वेळेला हा निर्णय येणं याचा कुठतरी अंतर्गत संबंध असला पाहिजे असं मला या ठिकाणी जाणवत आहे. नितीन राऊत यांच्या याच वक्तव्यावर आम्ही विचारला होता आजच्या भागातील महत्त्वाचा प्रश्न, आणि तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आमचा प्रश्न: ज्यांनी शिक्षणाबाबत बाबासाहेबांचा सल्ला पाळला त्यांना आरक्षणाचा लाभ घेऊन पुढे जाता आलं, ज्यांचं दुर्लक्ष झालं त्या जाती मागास राहिल्या. नितीन राऊतांच्या मताशी सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. नितीन राऊत यांनी अनुसूचित जाती जमातीच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावर शंका उपस्थित केलेली असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे आणि या निर्णयाने समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य होण्याकरता आणि जो वेळ लागतो तो वेळ कमी करण्याकरता अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. त्या प्रवर्गातील मोजक्या जातींना आरक्षणाचा जास्त फायदा होतो, इतर जाती उपेक्षित राहतात असा आक्षेप वारंवार घेतला जात होता. आजच्या निर्णयामुळे वंचितातील वंचितांना फायदा होऊ शकतो. आरक्षणात आरक्षणाचा निकाल देताना आजचं खंडपीठ आणि त्या खंडपीठानं मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून, आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आरक्षणात आरक्षण, निकालातील काही महत्त्वाचे मुद्दे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणात वर्गवारी करता येते. इम्पेरिकल डेटा गोळा करून सरकारला एखाद्या जातीबाबत झालेला भेदभाव दूर करता येईल. सरकारी नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशांसाठी वर्गवारी करता येईल. ओबीसी साठीची क्रीमी लेअरची संकल्पना अनुसूचित जाती जमातीतील आरक्षणातही लावली पाहिजे. अनुसूचित जाती व जमातीतील क्रीमी लेअर शोधण्यासाठी सरकारनं धोरण आखलं पाहिजे. SC/STतील क्रीमी लेअरला आरक्षणाचा लाभ मिळता कामा नये, त्यामुळे समानता येईल. आरक्षण हे प्रवर्गातील पहिल्या पिढीसाठीच असावे. आरक्षणानंतर दुसरी पिढी सर्वसाधारण वर्गाच्या खांद्याला खांदा लावून पुढे आली आहे का, हे राज्यानं पाहिले पाहिजे. या खंडपीठात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती विक्रमनाथ, न्यायमूर्ती BR गवई, न्यायमूर्ती बेला त्रिवेदी, न्यायमूर्ती पंकज मित्तल, न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांचा समावेश होता. 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाचा 6-1 असा बहुमतानं निर्णय झाला. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी एकट्या अशा वर्गवारीच्या विरोधात होत्या. आरक्षणात आरक्षण मिळावं यासाठी गेली काही वर्ष झटणाऱ्यांमध्ये आमदार नरेंद्र भोंडेकर सुद्धा होते. आजच्या निकालामुळे तळागाळातील लोकांना न्याय मिळेल आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं आरक्षणाबाबतचं स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. खरंच हा एक 58 समाजासाठी जे आमच्या हिंदू बहुजन महासंघटनेसाठी हा खूप मोठा दिलासा आहे, एक आनंदाची बातमी आहे. कारण जर आपण सामाजिक न्यायाची जर आपण बजेटमध्ये बघितला तर त्या सगळ्या बजेटमध्ये मॅक्झिमम तो फंड जो जायचा, मग तो परदेशाचे मुलं जायचे समजा त्याच्यात, तर 200 विद्यार्थी जायचे, त्याच्यात 198
एकच समाजाचे जायचे आणि एकावर बोटावर मोजल्यासारखे एखादा मातंग समाजाचा जाईल, एखादा खाटीक समाजाचा, एखादा चर्मकार समाजाचा जाईल. तुम्ही गावा पातळीवर जर बघितलं ना, ते जे योजना असतात, रमाई घरकुल योजना मागा किंवा खूप सारे जे काही वेगवेगळे योजना आहेत, त्या ठराविक वर्गाला त्याचा जास्त फायदा होतात आणि बाकीच्यांना होत नव्हता. याचा अर्थ म्हणजे याचं कारण पण आहे कारण त्याचे एज्युकेशन त्यांचं त्या समाजाचा मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि बाकीच्या समाजाचे एज्युकेशन पासून फार लांब राहिलेलं आहे, म्हणून त्यांना त्या योजनेचा फायदा घेता येत नव्हता. त्याच्यामुळे आमची मागणी होती की बा त्यांचा जो आरक्षण असेल त्यांना द्यावं आणि बाकीचे जो आहे 58 समाजाचं त्यांचं आरक्षण त्यांना जसं ज्या पद्धतीनं NT मध्ये अबकड आहे त्या पद्धतीनं वर्गीकरण करून यांना द्यावं, जेणेकरून यांचा सुद्धा प्रगती, आर्थिक आणि सामाजिक प्रगती यांचा होईल, हा आमची सगळ्यांची मागणी होती. आणि खरंच सुप्रीम कोर्टाने उशिरा का ना पण खूप मोठा चांगला हा निर्णय दिलेला आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. अनुसूचित जाती जमातीबाबत सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला असतानाच आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या 104व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आरटी कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत मातंग, गारुडी, दखनी मांग, मांग मशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मादगी, मदिगा या समाजाच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत. राज्यातील अनुसूचित जातींसाठी पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी आधीपासूनच कार्यरत आहे. मात्र मातंग आदी समाजांच्या कल्याणासाठी बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करण्याची मागणी अनेक संघटनांनी बऱ्याच वर्षांपासून लावून धरली होती आणि त्याचाच भाग म्हणून राज्य मंत्रिमंडळानं 11 जुलै रोजी आरटीच्या स्थापनेचा निर्णय घेतला. आज या संस्थेच्या उद्घाटनावेळी या संस्थेसाठी निधी अजिबात कमी पडणार नाही अशी ग्वाही सरकारकडून आली आहे. पाहूया. आपल्याला खूप प्रतीक्षा करावी लागली आणि त्या प्रतीक्षेनंतर आरटीची आपण स्थापना केली. हे सर्वसामान्यांचं सरकार, अण्णाभाऊंना श्रद्धांजली या माध्यमातून आपण अर्पण केली. जी मुलं अशिक्षित आहेत त्यांना 4थी ते 10वी पर्यंतच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी देखील त्यांनी एक ऍप सुरू केलंय, त्याचे मी अभिनंदन करतो. आज आरटी सारखी संस्था या ठिकाणी तयार झाली. खरं म्हणजे आपल्या कल्पना आहे की जो काही क्रांतिगुरु लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग तयार झाला होता, 2003 साली तयार झाला होता आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष तो धुळखात पडला होता. पण मला अतिशय आनंद आहे, पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आलं, आम्ही अजितदादा सगळे एकत्रित आलो आणि या सगळ्या निर्णयांची अंमलबजावणी ही त्या ठिकाणी निश्चितपणे सुरू झाली. आणि आज याच निर्णयांपैकी एक निर्णय आरटीचा जो माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निश्चितपणे त्याची अंमलबजावणी होते, ही देखील आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. झिरो ओव्हर मध्ये आता वेळ झाली आहे. आम्ही आज अनुसूचित जाती जमातीवर विचारलेल्या प्रश्नाची, त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला आणि सुरुवात करूया परत एकदा आजच्या प्रश्नाने. ज्यांनी शिक्षणाबाबत बाबासाहेबांचा सल्ला पाळला त्यांनी ते आरक्षणाचा लाभ घेऊन पुढे गेले. ज्यांनी या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं त्या जाती मागास राहिल्या. नितीन राऊतांच्या या मताशी आपण सहमत आहात का, असा प्रश्न आपण विचारला होता. एक्स वरून शशांक हळबे, शिक्षणाबाबत त्यांच्या स्वतःच्या जातीपैकी बहुसंख्य लोकांनी त्यांचा सल्ला ऐकला आणि त्याचं त्यांना चांगलं फळ मिळतंय. फेसबुकवरून भूषण खेडेकर, देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे होऊन गेली, हे आरक्षण वगैरे अजून किती खेचणार. इंस्टाग्रामवरून अनंत साळवी, किती वर्ष किती दशके आपण मागास म्हणून घेणार आहोत. आता काळ बदललाय, जो धरेल शिक्षणाची कास त्याचाच होईल विकास.
यूट्यूबवरून विनोद मुंढे, बाबासाहेबांचा सल्ला पाळला असता तर जाती जाती तशी तेढ निर्माण झाली नसती, सर्वांना समान न्याय मिळाला असता. सुप्रीम कोर्टानं अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय, त्या निर्णयानंतर उमटलेल्या विविध प्रतिक्रिया, सुरू झालेलं राजकारण, होणारी टीका यासह अनेक विषयांवर बोलण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुधाकर भालेराव आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे. मी सर्वात पहिले सुषमाताई आपल्याकडे येते. खरं तर पहिले सुधाकरजी, सुषमाताई, आपलं दोघांचंही स्वागत आहे झिरो आवरमध्ये. सुषमाताई, आपण आज सकाळीच कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं. मला कट्ट्यावर आपला जो काही स्ट्रगल आपण सांगितला होता एबीपी माझाच्या कट्ट्यावर, तो आठवतो. परत एकदा मी आपल्याला विचारते की आरक्षणात आता कोटा हा जो प्रकार आहे याची खरंच गरज समाजात का होती? मी पहिल्यांदा ताई आपल्याला हे स्पष्ट केलं पाहिजे की माझ्या कट्ट्यावर जरी मी माझा संघर्ष सांगितला असला तरी सुद्धा मी कुठल्याही आरक्षणाची लाभार्थी नाही किंवा मला कुठल्याही आरक्षणाचे लाभ स्वतःला नको आहेत. म्हणजे शासनाने दिले तरी मला व्यक्तिशः नको आहेत बरं का. माझ्या समूहाला ते हवे आहेत का, तर माझ्या समूहाला नक्की मिळावे. पण मला असं वाटतं की इफ आय एम कॅपेबल, जर मी माझी रोजीरोटी कमावण्यासाठी स्वतः समर्थ आहे तर मी माझ्या मनाचा मोठेपणा दाखवायला हवा की मी ते नाकारलायला हवं, जेणेकरून माझ्या जागेवर माझ्या समूहातील कुणीतरी गरजवंत तिथे ऑक्युपाय होऊ शकेल, रिक्रूट होऊ शकेल. हा एक भाग. म्हणजे मी आरक्षणाची लाभार्थी नाहीये, हे पहिल्यांदा क्लिअर करते. आता जरा दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ. आरक्षणाची जी मूळ व्याख्या आपल्याकडे सांगितली होती, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी साधारणतः 50% आरक्षणाची पद्धत. सुषमाताई, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, काहीतरी टेक्निकल अडचण आलेली दिसते. मी आपल्याकडे येते सुधाकरजी. एकंदरीत आपली काय पहिली प्रतिक्रिया आहे? सरिताताई, मी पहिल्यांदा खरोखरच 2009 ते 2014, 2014 ते 2019 10 वर्ष लगातार कायदे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये अनुसूचित जातीतील समाज घटकांना जातीनिहाय वर्गीकरण करून अबकड करून 13% आरक्षणाचा फायदा हा समप्रमाणामध्ये लोकसंख्या, जिसकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, अशा पद्धतीनं मागणी करत राहिलो. सभागृहामध्ये कायदे विधिमंडळाच्या सभागृहातून आवाज उठवल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये, सामाजिक न्याय मंत्र्याच्या उपस्थितीमध्ये बैठकही बोलावली. परंतु त्यावेळेस आम्हाला असं सांगण्यात येत होतं की हा राज्याचा प्रश्न नाहीये. सामाजिक वर्गीकरण करायचं असेल, अनुसूचित जातीतील समाज घटकांना जर वर्गीकरणाची जर वेळ आली असेल तर ती राज्याचा अधिकार नाहीये. मग त्यावेळेस मी पुन्हा सभागृहामध्ये आवाज उठवला, जर राज्य सरकारकडे तो जर अधिकार नसेल तर आपण राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करावी आणि केंद्र सरकारकडून कोर्टाकडे मागणी करावी आणि जेणेकरून जे अनुसूचित जातीचा, सरिताताई, 59 जातीचा प्रवर्ग आहे, या 59 जातीमध्ये मायक्रो लेव्हलच्या छोट्या छोट्या जाती आहेत. त्यामध्ये सर्व जातींना समाविष्ट करून खऱ्या अर्थानं त्या 13% आरक्षणामधून त्याचा फायदा मिळाला. सुधाकरजी, सुषमाताई, मी आपल्याला विचारते, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय असं मी गृहीत धरते. एकंदरीत जो समतोल आजपर्यंत साधला गेला नाही का? मी येते सुधाकरजी आपल्याकडे. मी फक्त ताई आपल्याला थोडंसं ना जरा याचा इतिहास सांगायला पाहिजे. तो इतिहास असा आहे की 1930 ला बाबासाहेब आंबेडकरांनी जे पुस्तक लिहिलं, स्टेट्स अँड मायनॉरिटीज, अर्थात संस्थाने आणि अल्पसंख्याक समाज, जेव्हा सरदार वल्लभभाई पटेलांनी संस्थानांचं खालसाकरण करायचं ठरवलं होतं तेव्हा त्यांनी एक भूमिका बाबासाहेबांनी मांडली होती की संस्थानिकांचे काही अधिकार कमी करा आणि अल्पसंख्याकांना काही जास्तीचे अधिकार द्या, जेणेकरून दोघे एकाच
पातळीवर येतील त्यानंतर आपल्याकडे अल्पसंख्याकांना आरक्षण देण्यासाठी म्हणून ज्यांचे जगण्याचे अधिकार नाकारले त्यांना जगण्याचे अधिकार, हा फार महत्वाचा शब्द आहे. म्हणजे आरक्षण हे सामाजिक मागासलेपणाच्या व्याख्येत ठरवले होते. आर्थिक मागासलेपण नाही, सामाजिक मागासलेपण. आता असं आरक्षण घटनेत 1950 ला अंमलात आलं. 50 ला जे घटनेत आरक्षण अंमलात आलं त्यानंतर या आरक्षणाचे 2 भाग झाले. एक राजकीय आरक्षण आणि एक शैक्षणिक व सामाजिक आरक्षण. राजकीय आरक्षण हे दर 10 वर्षांनी वाढीव करणारे होते, म्हणजे 10 वर्षाची मर्यादा होती. ते वाढवलं गेलं 60 ला, 70 ला, 80 ला. आपल्याकडे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण याला कुठलीही मर्यादा नाहीये, ते अमर्याद आहे. आता पुन्हा अंतर्गत आरक्षणाची गरज का पडली, जरा हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे की आरक्षणाअंतर्गत का गरज पडली. इसवी सन 2000 साली आंध्र प्रदेशमध्ये न्यायमूर्ती रामचंद्र राजू यांच्या रिपोर्टच्या आधारे SC ST अंतर्गत जातींचा उपवर्ग तयार केला गेला होता आणि लोकसंख्येच्या प्रमाणात 15% कोटा हा आंध्रने मांडला होता. आणि तेव्हापासून एक चर्चा सुरू झाली होती की राज्यांना असा कोटा ठरवण्याचा अधिकार आहे का, की एखादा आरक्षित कोटा आहे आणि त्या कोट्या अंतर्गत कोटा त्यांना द्यावा का, तसा अधिकार त्यांना कोण देऊ शकतं. मग यावर 2005 ला आपल्याकडे EV चनैया विरुद्ध आंध्र प्रदेश याचं एक बेंच बसलं होतं. ते 5 जजेसचं बेंच होतं. या 5 जजेसच्या बेंचेसच्या निकालाने सांगितलं की राज्य सरकारला असा कुठलाही अंतर्गत आरक्षण म्हणजे उपवर्गीकरणाचा अधिकार नाही, हे 5 जजेसच्या बेंचेसने सांगितलं. आता 5 जजेसच्या बेंचेसला निर्णयाला जर पलटवायचे असेल तर त्याच्यापेक्षा मोठा बेंच ठेवावा लागेल, म्हणजे 7 जजेसचा बेंच. नक्कीच सुषमाताई, हा इतिहास आत्ताच थोड्या वेळ आधी आम्ही इथंच सांगितला 0 आवर मध्ये. मात्र मी आपल्याकडे एक वेगळा प्रश्न घेऊन आले होते. मी येते परत सुधाकरजी यांच्याकडे मी जाते. राजकारणाच्या पलीकडे आज बोलण्याची इच्छा आहे, प्रश्न मोठा आहे. सुधाकरजी, मला आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे की परिस्थिती तुमच्या नजरेतून कशी आहे? खरंच समान अधिकार या सर्व जातींना मिळाला आहे का? हे वर्गीकरण का गरजेचं आहे? ताई, मी आपणाला आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करून सांगू इच्छितो की राज्य सरकार असेल की केंद्र सरकार असेल, किमान माझ्या महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीचा जो प्रवर्ग, गावाच्या बाहेर, वेशीच्या बाहेर जो राहणारा जो प्रवर्ग आहे, त्या समाजाच्या कुटुंबाची, घराची लांबी, रुंदी, उंची, त्या कुटुंबातील विद्यार्थ्यांचं शिक्षण, त्या कुटुंबाला उद्योजक म्हणून मिळालेली संधी, त्यांच्यातल्या उद्योगाची उभारी, किती मोठ्या प्रमाणात ते प्रगल्भ झालेले आहेत, किंवा ते अजूनही देशाला आझादी मिळून 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, परंतु आजही दलित समाजातली वस्ती सुधारलेली नाही आहे. त्यांच्या कुटुंबात, सरिताताई, एक दिवस तुम्ही मला असा वेळ द्या, एक दिवस तुम्हाला कुठलंही गाव सांगा आणि त्या दलित वस्तीमध्ये मी तुम्हाला घेऊन जातो. त्या कुटुंबाची जर परिस्थिती जर आपण पाहिली तर आपल्या डोळ्याला अश्रू येतील. मला लाज वाटते कधी कधी बोलायला की देशाला 75 वर्षे आझादी होऊन सुद्धा दलित वस्ती सुधार योजना आजही सुरू आहे. किती घरं आहेत दलितांच्या गावाच्या बाहेर, आणि त्या दलित वस्ती सुधार योजनेचा आजपर्यंत सुधार करण्याची गरज काय होती? सुषमाताई, आजच नितीन राऊत यांनी म्हटलं, सुधाकरजी मी येते आपल्याकडे. सुषमाताई, नितीन राऊत यांनी म्हटलं की ज्यांनी बाबासाहेबांचा सल्ला मानला शिक्षणाचा त्या जाती पुढे गेल्या, ज्यांनी सल्ला मानल्या नाही ते तिथेच राहिल्या. खरंच अशा पद्धतीचा समान अधिकार सर्व जातींना मिळाला का शिक्षणाचा? डॉक्टर नितीन राऊत हे चळवळीतले आहेत, त्यांना चळवळीची पार्श्वभूमी आहे, त्यामुळे आणि निश्चितपणे ते माझ्यापेक्षा सिनियर आहे. परंतु आजच्या निर्णयाच्या संबंधाने त्यांच्या आणि माझ्या मतावर की इथे काही वर्गांना अजूनही ते सुशिक्षित असले, ते शिकलेले असले, त्यांना त्याचे लाभांश मिळत नाहीत. उदाहरणार्थ, समजा जो प्रश्न तुम्ही मगाशी विचारला होता, मला वाटलं तुम्हाला इतिहास हवा असेल, पण जर तुम्ही आता वास्तवात विचार केला तर मी आपल्याला, म्हणजे SC ST तर चालू आहे, मी त्याला जोडून जरा NTचं सांगितलं पाहिजे.
क आणि ड असे 3 प्रवर्ग आहेत. त्यापैकी NT-B मध्ये 42 जाती आहेत. NT-क मध्ये फक्त एकच जात आहे धनगर आणि NT-ड मध्ये एकच जात आहे, ती आहे वंजारी. आता विचार करा की क आणि ड मध्ये एकच जाती आहेत आणि त्यांना त्यांच्या सगळ्या सेवा सवलती मिळतात. पण माझ्यासारखी जेव्हा चळवळीतली म्हणून विचार करते, खरं तर मी वंजारी समुदायात येते, पण मी जेव्हा चळवळीतली म्हणून विचार करते त्यावेळेला मला प्रश्न पडतो की अरे ड साठी तर एकच जात आहे आणि पूर्ण प्रवर्गातलं आरक्षण आहे. मात्र ब मध्ये 42 जातींना कसा न्याय मिळेल बरं? तो न्याय मिळण्याची गरज आहे. जेव्हा आपण यांचा अनुशेष भरण्याची चर्चा करतो तेव्हा असं लक्षात येतं की NT-B मधल्या ठराविकच 2-4 जाती आहेत, ज्या 2-4 जातींनाच पुन्हा वेगवेगळे सरकारी लाभ मिळतात. अगदी अशाच पद्धतीने शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब मधली सुद्धा गोष्ट झालेली आहे की ठराविकच काही जाती आहेत की ज्या जातींना राजकारणातले किंवा समाजकारणातले लाभ हे पुन्हा मिळतात आणि काही जाती अशा आहेत की ज्या जाती कोसो दूर आहेत. अशा जातींना जर खरा न्याय द्यायचा असेल तर उपवर्गीकरणाचे आरक्षण मिळायलाच हवे आणि ते असले पाहिजे. या अनुषंगाने आजचा निकाल महत्वाचा आहे. मला वाटतं सुषमाताईंनी अगदी जो मर्म आहे या प्रश्नाचा त्याला हात घातला आहे. सुधाकरजी, मी आपल्याकडे येते. क्रीमी लेअर ही ओबीसींसारखीच असली पाहिजे असं आजच्या निकालात म्हटलंय, त्यावर आपण काय सांगाल? काय परिणाम आपण समाजात वावरत असताना आपल्याला दिसतंय? ताई, मी पहिल्यांदा पुन्हा एकदा तुम्हाला मी पाठीमागच्या प्रश्नाची आठवण करून देतो की अनुसूचित जातीतल्या 59 जातीपैकी ज्या समाज घटकाचा आजपर्यंत विकास होऊ शकला नाही त्या समाजाला आम्ही वारंवार विनंती करतो की आम्हाला जे राष्ट्रीय आयोगाने आम्हाला जी संधी दिलेली आहे 13% आरक्षणाची, त्या 13% आरक्षणातूनच आम्हाला राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला कुठल्याही वेगळ्या आरक्षणाची आम्ही डिमांड करत नाहीये ताई. आमची एक विनंती अशी आहे की आमच्या समाजातले जेवढे काही समाज बांधव आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला थोडक्यात जर जातनिहाय जर सांगायचं म्हटलं, पूर्वंपार असलेला महार समाज, आजचा बौद्ध नवबौद्ध, पूर्वंपार असलेला मांग समाज, आजचा मातंग समाज, पूर्वंपार असलेला चर्मकार समाज, चांभार समाज, आजचा चर्मकार समाज, पूर्वंपार असलेला ढोर समाज, आजचा ढोर ककया समाज, आणि अशा पद्धतीनं छोट्या छोट्या, आता लिंगायत समाजामध्ये सुद्धा काही मायक्रो लेवलच्या जाती आहेत, जिथे माला जंगम आहे, लिंगडेर आहे, पुन्हा त्याच्यानंतर बुरुड आहे, मेहतर आहे, वाल्मिक आहे. अशा पद्धतीच्या मायक्रो लेवलच्या सर्व कास्टना जर या आरक्षणाचा वाटून विभागून जर फायदा झाला तरच या आरक्षणाचा फायदा निश्चित रूपाने मिळणार आहे. मग त्याच्यामध्ये बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, जितकी संख्या परत आपल्याला विचारलेला प्रश्न घेऊन सुषमाताईंकडे ते. सुषमाताई, क्रीमी लेअर बद्दल काय विचार आहेत? ताई, आपल्याकडे त्या नागराज केसेसमध्ये SC STच्या सर्व जातींना लाभ मिळवण्यासाठी आरक्षणात क्रीमी लेअरची आवश्यकता असावी असं एक म्हटलेलं होतं. आणि त्यानंतर 2018 मध्ये जनरल सिंह विरुद्ध लक्ष्मीनारायण गुप्ता केस झाली. या जनरल सिंह विरुद्ध लक्ष्मीनारायण गुप्ता केसमध्ये क्रीमी लेअरचा निकष कायम केला होता. हे फार महत्वाचं आहे. आणि तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलं होतं. त्या निरीक्षणामध्ये त्यांनी म्हटलं होतं की आरक्षणाचा लाभ हा त्यातल्या म्हणजे SC STतल्या सुद्धा त्यातला जो सगळ्यात कमजोर घटक आहे, जो कमजोर वर्ग आहे, अशा कमजोर म्हणजे समाजातला तर एकूण कमजोरच, पण कमजोरातला जो कमजोर आहे अशा वर्गाला सुद्धा ते आरक्षण मिळायला हवं. आजच्या निकालामध्ये एक महत्वाचं जे निरीक्षण आहे ते इम्पिरिकल डाटाचं आहे की इम्पिरिकल डाटा गोळा करा आणि इम्पिरिकल डाटा गोळा करून मग त्याची वर्गवारी ठरवा. ही वर्गवारी ठरवण्याची गरज आहे. जसं मी म्हटलं ना की आपल्याला की भटकेमुक्त जमाती चा सुद्धा इम्पिरिकल डाटा झाला पाहिजे की काही ठराविक जाती आपल्याकडे ना अमुक एखादी जात SC मध्ये यावी किंवा न यावी, ST मध्ये यावी किंवा न यावी, याचे सुद्धा निकष आहेत. आणि त्या निकषाचे अधिकार कुणाला द्यायचे, केंद्राला द्यायचे की राज्याला द्यायचे? तर आधी ते अधिकार राष्ट्रपतीला होते, परंतु आता काही ठिकाणी म्हणजे आंध्र प्रदेश सारख्या राज्याने तो अधिकार वापरलेला आहे की त्यांनी अरुंधती
नावाची जी तिकडचा जो जात समूह आहे, या जात समूहाला वेगळा कोटा देऊ केलेला आहे की त्यांचं पॉप्युलेशनच्या प्रमाणामध्ये तो कोटा दिला गेला पाहिजे असं म्हटलं गेलं. मला असं वाटतं की इम्पेरिकल डाटा खरंच कलेक्ट झाला पाहिजे. एकदा तो डेटा कलेक्ट करण्याची गरज आहे. कारण काय होतं, सपोज एखादा कुटुंब आहे, एखाद्या कुटुंबामध्ये सलगपणे 4 कलेक्टर आहेत, 10 कलेक्टर आहेत, तर 11वा कलेक्टर पुन्हा त्याच कुटुंबातून येतोय आणि एक कुटुंब आहे की ज्या कुटुंबात एक साधा शिक्षकही नाहीये आणि तो तिकडे पोहोचतच नाहीये. नक्कीच नक्कीच सुषमाताई, आपण जे म्हणताय तो महत्वाचा मुद्दा आहे आणि खरं तर बरेच म्हणजे ही चर्चा खरं तर ह्यापेक्षा आपण जास्त काळ घेऊ शकतो, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे मी आपल्या दोघांचेही आभार मानते. धन्यवाद, आपण आलात 0 आवरमध्ये आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली. आम्ही विचारलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न तुम्हाला परत एकदा सांगते. ज्यांनी शिक्षणाबाबत बाबासाहेबांचा सल्ला पाळला ते आरक्षणाचा लाभ घेऊन पुढे गेले. ज्यांनी दुर्लक्ष केलं त्या जाती मागास राहिल्या. नितीन राऊतांच्या मताशी सहमत आहात का? एकूण 10,000 मतं युट्यूबवर. 88% होय म्हटलंय, 12% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 1,500 मतं. 78% होय म्हटलं, 22% नाही. फेसबुकवर 1,000 मतं. 70% होय म्हटलंय, 30% नाही. एक्सचा कौल. 78% होय म्हटलंय, 22% नाही. आजचा निकाल देताना खंडपीठातील न्यायमूर्ती भूषण गवई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 1949च्या भाषणाचा संदर्भ दिला होता. त्या भाषणात बाबासाहेब म्हणाले होते, आपल्याकडे जोपर्यंत सामाजिक लोकशाही येत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीचा उपयोग नाही. सर्वोच्च न्यायालयानं इंदिरा साहनी खटल्यात अतिमागास समाज घटकांना न्याय देण्यासाठी मागास प्रवर्गात आरक्षण देण्याचा अधिकार राज्य व्यवस्थेला आहे असं म्हटलं होतं. तसंच अनुसूचित जाती जमातीतील मोजके लोकच त्या आरक्षणाचा फायदा घेत असतील तर राज्य व्यवस्थेनं पुढाकार घ्यायला नको का असा प्रश्नही त्यांनी विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर काही अंशी आजच्या निकालात पाहायला मिळतंय. सामाजिक समानतेकडे जाणारी वाट या निकालानं काहीशी सुकर बनेल अशी आशा करूयात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.